शिवजयंतीच्या निमित्ताने लहान मुले म्हणत आहेत की आई बाबा आम्हाला मिरजेचा भुईकोट किल्ला बघायचा आहे। आपल्या किल्ल्यावर आक्रमण करणारे हजारो सैनिक जे खंदकात पडून मरत होते तो खंदक आम्हाला पाहायचा आहे। त्याचबरोबर खंदकातील बुरुज, प्रवेशद्वार, दरवाजे आम्हाला बघायचे आहेत। आता या मुलांना ऐतिहासिक भुईकोट किल्ला दाखवायचा असेल आणि या किल्ल्याची ओळख दाखवायची झाली तर सर्वप्रथम किल्ल्यातील खंदकाच्या वर उभारण्यात आलेली 23 मजली इमारतीचा जुमला हीच या किल्ल्याची आता ओळख झाली आहे हे सांगावे लागत आहे। खंदक आणि बुरुज दाखवायचा झाला तर भाजीपाला बाजाराची इमारत ही ओळख दाखवावी लागत आहे। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे अस्तित्वही समाप्त झालेलं आहे। दोष कोणाला द्यायचा याची माहितीही सांगणं आता अवघड झालं आहे। गुरुवारी मिरजेत ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी करण्यात आली। आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। दुर्लक्षित गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन आता प्रयत्न करू लागले आहे। ही चांगली गोष्ट आहे, पण वेळ निघून गेली आहे। चांगला संकल्प केला जातो, त्यानंतर निधीही दिला जातो, पण पुढे काय? आपल्या शहरातील ऐतिहासिक शिवकालीन वैभवाची साक्ष देणारा हा गड किल्ला केवळ साक्षांकित कॉपी स्वरूपातच यापुढे मांडावा लागणार आहे। काय म्हणून या मिरज शहराचं व्यवस्थित आहे, कुठलीच रचना या शहराला नाही। प्रस्थापितांनी या शहराला उद्ध्वस्त करण्याचे कामच केले आहे। अक्षरशः या शहराची वाट लागली आहे। प्रस्थापित लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी आतापर्यंत या शहरासाठी काय काम केले याचा हिशोब एकदा जनतेसमोर मांडावा लागणार आहे, हे मात्र नक्की।